मित्रांनो, तुम्ही सगळ्यांना धुरंधर मूवी तर पाहिलीच असेल. धुरंधर मूवी मध्ये जे अक्षय खन्नानं रोल केलेलं आहे रेमान टकेचं, ते आजकाल खूप चर्चेत आहे व त्यांना ऑस्कर अवॉर्ड द्यावा असं म्हणण्यात येत आहे. जे अक्षय खन्नानं रेमान टकेचा रोल केलेला आहे धुरंधर मूवीच्या कोर सीन मध्ये, तो एक मेन सीन झालेला आहे. पण तुम्हाला माहित आहे असली मध्ये रेमान टकेत होता कोण, कसा होता, काय होतं त्याचा पेशा, काय करे तो, त्याचे आई बाबा कुठून येते, त्याला कोण कोण होतं, हे आज मी तुम्हाला सर्व स्टोरीज सांगणार आहोत. न टाइम गमवता आपण पुढे जाऊ. रेमान डकेत हा लहरीचा एक गुंड होता जो कराची पाकिस्तान मध्ये जन्मलेला होता. 1975 की 1976 या साली तो जन्मलेला होता. तो एक क्रिमिनल परिवारामधून होता, ज्याने की तस्करी, ड्रग्स तस्करी हे सर्व त्याचं काम होतं. तो याच परिवारामधला हिस्सा होता. रेमाननं वयाच्या 13व्या याच्यात पहिल्यांदा एका माणसाला चाकू बसले होते आणि तिथून त्यानं त्याची तिथून त्यानं त्याची मर्डरिंग जर्नीची सुरुवात केली. तिथून त्यानं गुंड अंडरवर्ल्ड मध्ये कदम ठेवला. म्हणतात की वयाच्या 15व्या याच्यात त्यानं त्याच्या आईची हत्या केली. त्याने कारण असं सांगितलं होतं की जी माझी आई आहे ती दुश्मन संघ भेटलेली आहे आणि ते जबाबदार आहे माझ्या बाबाची हत्यामध्ये, म्हणून मी माझी आईची हत्या केली. तर वयाच्या 15व्या याच्यात त्यानं त्याच्या आईची हत्या केली व अंडरवर्ल्ड डॉन मध्ये घुसला. त्याने काय काय खूप कारनामे केले, त्याची गुन्हेगाराची लिस्ट इतकी मोठी आहे, पण काही तुम्हाला छोटे शॉर्ट मध्ये मी सांगणार आहोत. पहिलं गुन्हेगाराची लिस्ट आहे. तो गुन्हेगार साम्राज्यामध्ये वयाच्या 15व्या याच्यातच घुसला होता. पण 2001 मध्ये त्यानं हाजी लालू नावाचा एक गुंडा लहरीचा कराची मधला त्याची गँग जॉईन केली होती. पण जशी त्यानं ती गँग जॉईन केली, काही वर्षांनंतरच हजरी लालूचं जे अरेस्ट वॉरंट आलं तर त्यानं तो गिरफ्तार झाला. तर त्या अरेस्ट वॉरंटच्यानं तर त्यांचा जो होता गँगस्टर गुंडा, त्या गँगचा लीडर होता, तो अरेस्ट झाला. तर त्याच्यानंतर आपल्या रेमान डकेत उर्फ रेमान बलोच यांनी गद्दी सांभाळली. 2001 मध्ये त्यांनी त्याची स्वतःची गँग अंडरवर्ल्ड गँग बनवली लेहरीमध्ये व लेहरीचा बेताज बादशाह अशा नावानं तो ओळखला गेला. अशामुळे तो खूप चर्चेत आला. त्याला मंत्रिमंडळाचा सपोर्ट भेटला, पण तो खूप पुढे गेला गुंडागर्दीमध्ये. एक टाइम असा होता की त्याला राष्ट्रपतीपर्यंत त्याची ओळख होती पाकिस्तानमध्ये व तो तस्करी करायचा, बंदुकीची, ड्रग्स, दारू गोळा या सर्वांची तस्करी करायचा, नकली नोटा पण भारतात पाठवायचा. तर हे त्याचा कारोबार होतं. त्याने तो पैसे कमवायचा आणि आतंक फैलवायचा. खूप सारे आतंकवादीला तो बंदूक, निष्ठा, गोळा सर्व पाठवायचा. त्याची कृतीमध्ये अजून एक हे आहे, त्याच्या गंद्या कामामध्ये एक अजून मोठं काम आहे. त्याच्यामध्ये त्याने म्हटलेलं आहे बहुतेक तो जे त्याची समोरची गुन्हेगार पार्टी होती, त्याच्या विरुद्ध पार्टी, त्या लोकांचे तो डोकं कापून फुटबॉल खेळायचा. तो इतका क्रूर माणूस होता मित्रांनो, आपण विचारच नाही करू शकत एवढ्या क्रूर माणसाची. दुसऱ्या माणसाच्या पार्टीचे लोक मारून त्याच्या संग फुटबॉल खेळायचा. जो त्याच्या विरुद्ध बोलते किंवा जो त्याच्या विरुद्ध उभा राहील त्यासाठी तो सहन नाही करेन. त्यांचा एकदम क्रूर टाईप मध्ये हत्या करे की लोक भेले पाहिजे व त्याच्या विरुद्ध पार्टी कोणी उभं नाही राहिली पाहिजे. तो इलेक्शन मध्ये पण ट्राय केला. म्हणजे आपण पिक्चर मध्ये पाहतो त्याला एकच वाईफ होती, एक वाईफ नव्हती त्याला 15 लेकरं होते, 4 वाईफ होत्या त्याला, 3 की 4 वाईफ होत्या त्याला. 3-4 वाईफ संघ त्याची फक्त नुसतं त्यानं अय्याशी केली जीवनभर. गोळा, बंदूक याची तस्करी केली, गुंडागर्दी केली व पार्टीमध्ये उभं राहायचे प्रयत्न केले. याच गोष्टीच्यानं त्याचे खूप सारा जी भीती असते लोकात ते लहरी याच्यात पेरली. त्याने त्याच्या स्वतःच्या भाऊ पासून तर सर्वांनाच मारलं. त्याने त्याच्या आईला पण मारलं. त्यानं कारण तो जे पण सांगते, पण त्याने त्याच्या आईला पण मारलं. त्याने गँग जॉईन केली. गँग जॉईन केल्यानंतर ते गँग सांभाळली. 2001 मध्ये तो स्वतः त्याचा गँगचा अंडरग्राऊंड बेताज बादशाह झाला. तो लोकांना मारे, तस्करी करे, बंदुका घे, आतंकवाद फैलवे. खूप आतंकवादी संघ त्याचे हात मिळवलेले होते. भाऊ एवढ्यावरच नाही थांबला तर 2009 मध्ये भाऊचा पोलीस एन्काउंटर झाला. जो एसपी ज्यानं तो सस्पेंड झालेला होता, एसपी जो सस्पेंड झालेला होता, त्या रेमान डकेत उर्फ बलोच, त्याच्यासाठी त्याला वापस आणलं फक्त नुसतं एन्काउंटर करायसाठी. आणि त्याचा एन्काउंटर 2009ला काहीतरी 9 ऑगस्टच्या दिवशी झाला. दिवसा दुपारच्या टाइम मध्ये त्याचा 9 ऑगस्टला 2009 मध्ये एन्काउंटर झाला. आणि तिथून त्याची जी हुकूमत आहे ते हळूहळू संपायला लागली. तिथून एक नवी हुकूमत आली. म्हणतात आपला एजंट पण तिथंच खूप वर्षानंतर त्यांची हे निगराणी ठेवलं होतं त्यांच्यावर. हे कसं असते, कोर काय, टेररिझमचं कोर काय ते पाहण्यासाठी हे सर्व याच्यात तो 2009ला 9 ऑगस्टला ठार पडला. त्याच्यानंतर त्याचं काही सुराग राहिलं नाही. रेमान डकेत हा एक क्रिमिनल होता, एक टेररिस्ट होता. त्याला तुम्ही हिरो काही बनवू नका. आपण धुरंधर मध्ये पाहतो स्वॅक्स्टर टाईप होता. तो स्वॅक्स्टर टाईप दाखवलेला आहे. अक्षय खन्नाची ऍक्टिंगच तशी आहे, म्हणून आपल्याला वाटते की तो खूप स्वॅक्स्टर टाईप होता. आय मीन स्टायलिश होता, पण तो स्टायलिश नव्हता. असलियत ते तो एक क्रूर गुंडा होता जो बलोचचा पण नाही झाला. स्वतःला तो बलोच म्हणत होता, तो की बलोचिस्तानचा पण नाही झाला. त्याने स्वतःच्याच कॉम संघ गद्दारी केलेली होती. तो तस्करी करे,
त्याचे 15 मुलं होते, जे की आपण पिक्चर मध्ये पाहू शकतो. फक्त 2च मुलं दाखवलेले आहे. हा पिक्चर खूप चर्चेत आहे. याचा पार्ट 1 झालेला आहे, पार्ट 2 पण येणार आहे बहुतेक. आणि या पिक्चर मध्ये खरंच तर खूप चांगली कामगिरी केलेली आहे. जो आपला बॉर्डर वरून त्या पाकिस्तानमध्ये जवान घुसलेला होता, त्याच्या स्टोरीवर हा पिक्चर बनवलेला आहे की आतंकवादीचं कोर कन्सेप्ट काय आहे. हे रेहमान डकेत पासून तर जे सर्व आतंकवादी आहे हे त्यांना पिक्चर मध्ये फिल्म केलेलं आहे, पण यांना लाईट मध्ये दाखवलेलं आहे. त्याच्याहून डबल मध्ये आतंकवाद फैलवत होते. पण खूप खराब लोक होते. नकली नोटाच्या धंद्यापासून ड्रग्स, बिडी या बंदूक तर कॉमन धंदे होते, हे सर्व करत होते. त्याचे आई बाबा पहिल्यापासून या पेशामध्ये होते, ड्रग्सच्या तस्करीमध्ये. म्हणतात त्याच्या आईनं त्याच्या बापाला मारून टाकलं पोलीस संघ मिळून. हे त्याला माहीत चाललं तर त्यानं त्याच्या आईचा पण मर्डर केला वयाच्या 15 वयाच्यात. हा काही एकटा नव्हता, याला भाऊ बहीण पण होते. पण त्याच्यानंतर हा कोर अंडरग्राऊंडचे जे डॉन असतात त्यांच्या लाईन मध्ये घुसला. 2001 मध्ये पहिल्यांदा भाऊनं असे काम केले आणि आता त्याच्यावर पिक्चर आली. तुम्ही सगळ्यांना पाहिलीच असेल. पुढे देशभक्त पिक्चर आहे, चांगले पिक्चर आहे. धुरंधर मी रिकमेंड करणार. पहा, खूप छान पिक्चर आहे आणि पिक्चर पाहून खूप मजा येतो. हा पिक्चर एक देशप्रेमीसाठी आहे की कसं कोर टेररिझम असतो पाकिस्तानमध्ये आणि ते कसं खतम केला जातं थ्रू आपले एजंट, आणि कसे कसे लोक राहतात तिथे. तिथं सारे लहरी पासून रेहमान डकेत अजून कितवे सारे लोक असणार. पिक्चर मध्ये जो आपला सोल्जर आहे त्याचं नाव हमजा सांगितलेलं आहे. असलीमध्ये त्याचं नाव काही वेगळंच आहे. त्याने खूप चांगलं काम केलेलं आहे. हा जुना टाइमचा पिक्चर आहे. 2009 मध्ये त्याचा मृत्यू झाला. हा 2001 की 2000 मधून तर 9-10 वर्ष तिथं राहिला. त्यानं खूप छान काम केलेलं आहे. हे इंडियन इंटेलिजन्स साठी एक खूप चांगली गोष्ट आहे की जे त्यांनी हे केलेलं आहे. या पिक्चर याच्यावर बनवलेलं आहे, जे तुम्ही लोकांना दाखवता, हे डिस्कवर दाखवता, ही खूप छान गोष्ट आहे. रेहमान डकेत सारखे खूप सारे आतंकवादी, टेररिस्ट, गुंडे, तस्कर तिथे आत्ताही आहे. पण तिथे तिथच्या लोकांना विचारलं हा रेहमान डकेत तर ते त्याचं उलटच सांगतात मित्रांनो. ते सांगतात की हा खूप छान माणूस होता, यानं काहीच केलं नाही. या पिक्चर मध्ये खूप त्याला हिरो विलन दाखवलेला, तो असं बिलकुल नव्हता करत. त्याला ते काही लोक खान बाबा म्हणतात की खान साहेब म्हणतात, पण खरं तर हे आहे की तो एक आतंकवादी होता मित्रांनो, देशाधी घातक होता आपले. म्हणून त्याला 2009 मध्ये थ्रू पोलीस एन्काउंटर, त्यांच्याच पोलिसांनी एन्काउंटर करून त्याला थाळ पाडण्यात आलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण नंतर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. पीस आउट.